नवरा बायको जेव्हा आई बाबा होण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते मनोमनी आपल्या होणाऱ्या बाळाची एक छानशी आकृती रेखाटायला सुरुवात करतात. बाळाच्या जन्मानंतर आई बाबांच्या वात्सल्याचे, आजी आजोबांच्या कौतुकाचे, कुटुंबियांच्या स्नेहाचे रंग या आकृतीत भरू लागतात आणि एक सुंदर चित्र तयार होतं. आज आपण ज्या पिटुकलीला भेटायला आलो आहोत तिचं नाव आहे चित्रलेखा आणि तिला भेटण्यासाठी आपण आलो आहोत मुंबईतल्या घोडपदेव परिसरातल्या दुर्वांकुर सोसायटीमध्ये. चला तर मग भेटूया चित्रलेखा आणि हुले कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय चित्रू. चित्रू हाय. चला थोडी थोडी स्माइल दिली आहे. आमची मैत्री होईल हळूहळू, पण तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे चित्रलेखाचे कोण आहेत. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला एक सगळे बुके देते. ओह थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. वा, हे इथे ठेवूया. चला तुमच्यापासून सुरुवात करूया. सांगा. माझं नाव स्नेहा विष्कार हुले, मी चित्रलेखाची मम्मी. ओके माझं नाव अविष्का श्रीकांत हुले, मी चित्रलेखाचे बाबा. ओके. मी चित्रलेखाचे आजोबा श्रीकांत शामू. मी चित्रलेखाची आजी श्रद्धा श्रीकांत हुले. मी चित्रलेखाची आजी पूजा हरीश तांबोळी. मी चित्रलेखाची मावशी श्वेता हरीश तांबोळी. मी आजोबा चित्रलेखाचा हरीश शरवण तांबोळी. चला सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया चित्रलेखाच्या आई बाबांची. आई बाबा, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. कसे भेटलात? 10 वर्षापूर्वी. कधी भेटलातचं उत्तर मिळालं, आता कसे सांगा. 10th एक्झाम झाल्यानंतर मीन्स आम्ही एकाच म्हणजे क्लासला होतो. अच्छा. त्यामुळे आमची तेव्हा तिथे ओळख झाली. मग 10th नंतर त्यांनी मला प्रपोज केलं. पण 10वीत असताना क्लासेस मध्ये भेटलात? हा, जस्ट मग अभ्यास केलात की? नाही, तेव्हा आम्ही ओळखत नव्हतो. जस्ट 10वी मध्ये अभ्यासातच लक्ष होतं. हो. आई वडिलांना ऐकून बरं वाटलं जरा. हो. बरं, आणि मग परीक्षेनंतर विचारलं तुम्ही यांना? विचारलं नाही, कोणी फ्रेंडनी सांगितलं. फ्रेंडनी सांगितलं म्हणजे निरोप दिला? हो, निरोप दिला. काय निरोप दिला होता? असंच फ्रेंडशिप करणार का, मग ते फ्रेंडशिप करतात. अफेअर झालं. फक्त फ्रेंडशिप करायला विचारलं? हो, ते हळूहळू झालं. नंतर फ्रेंडशिप करता अफेअर मध्ये रूपांतर काही झालं कळलं. रूपांतर झालं. अरे बाबा, अलंकारिक. लग्नानंतर किती दिवसांनी चित्रलेखाचा जन्म झाला? 11 महिन्यांनी. 11 महिन्यांनी, म्हणजे वर्षाच्या आत. हो हो. असं ठरवलं होतं लवकर प्लॅन करायचं काही? नाही असं. नाही ठरवलेलं. म्हणजे थांबायचं ठरवलं होतं? हो. आणि काय झालं मग? प्लॅनिंग केलं? प्लॅनिंग झालं इन्सिडेंटली. बरं. सो सरप्राईज बेबी? सरप्राईज बेबी. अरे वा. पण आम्ही बोललो की फर्स्ट बेबी आहे, त्यामुळे आम्ही ओके केलं. कारण की तेवढं आम्ही हे होतं, प्रॉब्लेम काही नव्हता, पण जस्ट थोडंसं स्वतःला म्हणजे मॅरेज नंतर थोडं ऍडजस्ट व्हायला त्याच्यासाठी आम्ही थोडं हे ब्रेक घेणार होतो. पण झालं, त्यामुळे आम्ही ओके केलं, स्वीकारलं. हो. अरे वा. आणि आता चित्रलेखा किती महिन्यांची आहे? 10 महिन्याची. 10 महिन्यांची. सो कशी सांगितली बातमी? तुम्हाला कसं कळलं? त्यांना कसं सांगितलं? घरच्यांना कसं सांगितलं? फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही माझ्या सासूबाईंना सांगितलं, मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं. बर. घरात खूप आनंद झालेला सगळ्यांना. तुम्हाला कळलं तेव्हा कसं वाटलं? खूप छान वाटलं. जरा घाई होते, वाटलं होतं का नाही? हो, खूप वाटलेलं. वाटलं. असं त्या क्षणी वाटलं का आपण तयार आहोत बाबा होण्यासाठी? नाही असं वाटलं त्या दिवशी. नव्हतं वाटलं? आता वाटतं? हो, आता तर आहेच ना. विचारून घेतलं, आता वाटतं की नाही? प्रेग्नन्सी मध्ये गमती जमती झाल्या का त्या काळात? अशी गंमत झाली होती की पावसाळ्याचे दिवस होते आणि मी जॉबला जायला निघाली. मॉर्निंगला तर पाऊस नव्हता, मी निघाली तेव्हा ॲज इट इज जॉबला गेली. पण अचानक 11 वाजता काहीतरी पाऊस चालू झाला. तर अचानक एवढा पाऊस झाला की लिटरली कुठे कोणी जाऊच शकत नव्हतं. बर. आणि मी घाटकोपरला जॉबला होते. तर मग घरातून सारखे फोन यायला लागले आणि मी तिथेच राहिली. आणि वारंवार हिला आम्ही सांगत होतो की तू आता जाऊ नको, 9वा महिना चालू झालाय, तरी पण ही गेली ऑफिसला. बर. पण मुंबई सगळी बंद झालेली पावसामुळे. अरे बापरे. त्या परिस्थितीत पण आम्ही हिला बाईकवर घेऊन आलो. कधी? दुसऱ्या दिवशी सकाळी? सेम डेला रात्री. बापरे.
तो एक किस्सा खूप मोठा आहे आमचा प्रेग्नन्सी मधला. आणि 8व्या महिन्यात तरी पण आम्ही घेऊन आलो का तर आपल्या घरी सेफ राहावी मी. बरोबर. डिलिव्हरी कशी झाली? धावपळ झाली का? गडबड झाली का? डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेटेड झाली. बर. 48 आवर्स आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. 2 अख्खे दिवस. 2 अख्खे दिवस. आणि बरं. तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता चित्रलेखा आली. अरे बापरे. 2 दिवस मी पेनिंग सहन करत होती. बापरे. त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली वॉक्युमली. मग पहिल्यांदा चित्रलेखाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं. जिंकलो आपण कारण 3 पिढ्यांमध्ये एक मुलगी आली आहे. अच्छा, मुलगी नाहीये घरात? मुलगी नाहीये. अरे आमच्या आजोबा नंतर आम्ही नंतर आता ही मी तिसऱ्या पिढीतला पहिला मुलगा. तो आमच्याकडे बेबी आला. मुलगीच नाही अजिबात काही? नाही, मुलगीच नाही आमच्या कुटुंबात. अरे वा. चित्रलेखाचं नाव कोणी ठेवलं? माझ्या वडिलांनी सुचवलं कारण ते आर्टिस्ट आहात. बरं. त्यांनी ही सगळी पेंटिंग त्यांनी केलेली आहे आमच्या घरात. बर. आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि चित्रलेखा ही संकल्पना त्यांचीच होती. आजोबा कसं काय हे नाव सुचलं? आमच्या 3 पिढ्यात एक मुलगी नव्हती. ऍक्च्युली मला झाली असते तर मी तिचं नाव चित्रलेखा ठेवणार होतो. तेव्हापासून ठरवून ठेवलं होतं? तेव्हापासून. अरे वा. आता मुलाला झाली तर मुलाला त्याचं नाव नातीचं नाव ठेवलं. काय प्लॅन आहे चित्रलेखासाठी? पुढे तरी काय करावं असं वाटतं? काय स्वप्न आहेत तुमची? चित्रलेखा एअरफोर्स स्कूलमध्ये टाकायचा असं प्लॅन आहे सध्या तरी. आणि नंतर ती पप्पांच्या चित्रकलेत काही करत असेल आर्टिस्ट मध्ये थोडीशी ओके. कलेकडे असला कल तर त्याला हे त्याला पण ते प्रोत्साहन देईन. आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गुड न्यूज कळल्यावर कसं वाटलं आजी? खूप बरं वाटलं. म्हणजे तिला अशी भीती वाटत होती की लग्न झालं आणि लगेचच मी थोड्या दिवसातच प्रेग्नंट राहिली, काय म्हणतील काय, म्हणून ती घाबरत मला सांगत होती. म्हटलं काही काळजी करू नको, काय असेल ते असेल, आपण हो असू दे, काही तुम्ही काही पुढे काय करू नका. मग मी मिस्टरांना सांगितलं, म्हटलं असं आपण आजी आजोबा होणार आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल. आनंद झाला खूप. हो. आई तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण खूप आनंद झाला एकदम. तिने जरा घाई झाली असं वाटलं होतं? नाही, म्हणजे कसं पहिल्यांदा काही झालं तरी असं म्हणजे काय काही होऊ दे असं मी तिला सांगितलं आणि असू ते पण सांगितलं. आनंद झाला खूप. अरे वा. मग प्रेग्नन्सी मध्ये काय टिप्स दिल्या? काही विशेष लाड केले का? हो, विशेष लाड म्हणजे काय, वेळेवर जॉबवर असायची, त्याच्यामुळे काय सगळं काम आपणच करायचं. तिला काहीच द्यायची नाही मी करायला. जेवण वगैरे काय आवड असायची ती करून द्यायची तिला. ओके. आई काय विशेष खायला बिला करून दिलं? हो, ती सांगेन ते असं म्हणजे घरी आल्या माहेरी आली ना शादीमध्ये ती सांगेन ते आम्ही द्यायचं तिला आणून. ओके. काहीतरी विशेष डिमांड केली होती का? तुझ्या हातचं हे खाऊन बघायचं? नाही, असं विशेष वगैरे असं काय नाही, कारण तिच्या लोकांनी भरपूर लाड केले नाही इकडे. म्हणजे खास तुम्ही द्याच असं तिने असं कधी आग्रह नाही केला. आणि रात्री अपरात्री नवरा धावून घेऊन जायचं सगळं, तेही एक होतं. वा. आणि ते सगळं बाळाला मिळत होतं? हो. सुनबाई अगदी बारीक आणि एवढं सगळ्यांना, म्हणजे जेव्हा ओटबळणी होती तिची, अक्षरशः लोक म्हणायचे अगं हिचं पोट कुठे दिसतंय, वाटतच नाही प्रेग्नंट आहे, असं काय चाललंय. म्हटलं असेल. आणि शेवटपर्यंत तर काहीच जाणवत नव्हतं तिचं. हा. आणि जेव्हा डिलेव्हरी झाली आणि आम्ही बघितलं की बाळ छान एकदम मस्त हिच्या तब्येतीच्या मनाने, आणि 48 तास तिने जे आतमध्ये हे केलं, मस्त ही फिरते. म्हणजे या बाईला काय होतंय की नाही, तर नाजूक आहे एवढी. म्हणजे लेबर वॉर्ड मध्ये तिला शिफ्ट केलं. पोटात दुखत होतं म्हणून लेबर वॉर्डला शिफ्ट केलं. 2 दिवस इथं कळाच येत होत्या. आणि नंतर मग जवळजवळ आम्ही अक्षरशः पाठवून जे येत होतं त्यांच्या डिलेव्हऱ्या होत आहेत. आणि ही बाई अशी काय, हिचं काय प्रॉब्लेम चाललंय, असं चाललेलं. आणि सगळ्याजण आम्ही एकदम टेन्शन मध्येच आलो. नंतर मग सडनली 8 वाजत आली, 7:45च्या दरम्यान आत्या आल्या, म्हणजे माझ्या नणंदबाई आल्या. आणि त्या डायरेक्टली घरी आतमध्ये गेल्या तिथे, आणि बाळ घेऊनच आल्या बाहेर. हा, सकाळी. तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि इतका आनंद झाला म्हणा, मुलगी झाली म्हटल्याबरोबर मी माझ्या मुलाला मिठी, पण अक्षरशः आम्ही 2 जण एवढं रडलो, त्या आनंदाचे अश्रू होते आमचे. खूप पिढ्यानंतर मुलगी झाली. 3ऱ्या पिढीत आम्हाला ती मुलगी झाली. अरे वा. तुम्ही दोघांनी आपापली मुलं वाढवली आहेत. तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धती, तेव्हाचं बालपण आणि आता काय फरक वाटतो तुम्हाला? आता खूप छान सोयी झाल्या आहेत संगोपनाच्या. आणि तेव्हा कसं बाळ खूप, आताची मुलं तर ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे कसं काही खेळायला मोबाईल वगैरे दिला तरी ते खेळत बसतात. तेव्हा तर मुलांना काहीच नव्हतं. त्याने तर खूपच त्रास दिला मला, रडायचं भरपूर. 4 वाजायचे जेवायला. त्यामुळे नाही, हिचं असं काहीच मला त्रास होत नाही. आणि आता नात असल्यामुळे जरा लाडकी पण जास्त. हो. असं केलं तुम्ही बाबा, त्रास दिला खूप?
काय स्वप्न आहे तुमची चित्रलेखासाठी? काय वाटतं की तिने मोठे होऊन काय व्हावं? नाही, तिच्या आई वडिलांचं आहे स्वप्न, तेच आमचं सर्वांचं आहे. एअरफोर्स मध्ये जावं. आणि आजोबांना असं वाटतं का तिने त्यांच्यासारखी चित्रकला करावी? हो ना, आमची परंपरा पुढे चालतं आणणारच आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही तिला काही हातात एखादा ब्रश दे किंवा असं हो काही करता? नक्की, तिला इंटरेस्ट असेल नक्की करू ना आम्ही. जे काय मार्गदर्शन असेल ते करू नक्की. आमच्यापेक्षा जास्त चांगल्या सुखसोयी आता आहेत. कुठे ट्युशन मध्ये टाकू, काही टाकू. जर आम्हाला वेळ नसेल किंवा नाही जमत असेल दुसरीकडे टाकू ना, आणखी प्रोग्रेस होईल ते. पण तुमची जी इच्छा आहे की तिने कला जोपासावी? तिने जोपासावी अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांचीच आहे आमची, असं काही नाही. अरे वा. डिलिव्हरी नंतर ती तुमच्याकडे होती हो, सुरुवातीला? आमच्याकडे मग गेलो. कोणाची ड्युटी असायची? रात्री जागायचात का? हो, थोडा वेळ तिला झोपायला जायचो आम्ही, थोडा वेळ मामी घेऊन बसायचो वगैरे डिलिव्हरी नंतर. आणि मग त्यानंतर निरोप घेऊन सासरी आल्यावरती वाईट वाटलं? हो. त्यानंतर वाईट वाटलं. येते कारण का आता जास्त? 2 महिने ती तिकडे आमच्याकडेच होती ना, आणि त्या चित्रलेखाची आम्हाला सवय पण झाली होती. बरोबर. आणि अशी 2 महिन्यानंतर त्याची किंचाळून वगैरे मोठ्यानं दाखवायची, जसं काय ती गाणं गाते किंवा त्याच्याबद्दल काय तिला बोलायचं तिला असं वाटायचं एकदम. ती अशी आम्ही तिची ती व्हिडिओ पण शूट केलेली आहे, आम्ही मोबाईलमध्ये करून ठेवलेली शूट. मग आता आठवण आली किती बघता? हो, बघतो. किती आम्ही वेळा लांब परत नाही येणं जाऊ. होतं? नाही, लांब नाही, आम्ही जवळच राहिलाय, 5 मिनिटाच्या अंतर राहिलं. अरे वा, कमाल. सो कधी भेटता कधी येतं? भेटता येतं. काय गमती जमती करते चित्रलेखा? दिवसभर काय सुरू असतं तिचं? चित्रलेखा दिवसभर म्हणजे इथे आजोबांचा टेबल असतो त्यांचा, आणि आता जरा उभं राहायला शिकली ती. शिकल्यामुळे ते आजोबांच्या टेबलच्या वस्तूवर कोणी हात लावत नाही, कोणी म्हणजे कोणी नाही, आम्ही पण नाही हात लावायचं बर. त्याला. पण ही काय करते, ही घेते आणि टाकून देते सगळ्या गोष्टी टाकून देते. आणि आजोबा काही बोलत काही बोलत नाही. आजोबा शांत बघत राहतात आणि ते उचलतात आणि परत तिथे ठेवतात. हे सगळ्यांना घरात सगळ्यांना ड्युटी आहे, ती टाकणार, आम्ही सगळे उचलून ठेवणार. वा, हे बरं आहे. त्याच्यामुळे स्वभाव एकदम बदलला बदललाय. आजोबांचा. हो, हो. क्या बात आहे. तर मुळात आम्ही ह्या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला. तर या माध्यमातून तुम्ही सगळे तुमच्या मनातलं चित्रलेखाच्या आई बाबांना बोलून दाखवू शकता. तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा खूप आवडली असेल, जे काही तुमच्या मनात असेल, जे सहसा बोलून दाखवलं जात नाही, अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कौतुक करायचं असल्यास तुम्ही ते करू शकता. जरा कान पिरगाळायचा असल्यास तेही करू शकता. तुम्हाला अर्थात बऱ्याच जणांना स्वतःची मुलं वाढवल्याचा अनुभव आहे, त्याच्यामुळे संगोपनात पद्धतीत काही थोडंसं बदलावं असं वाटत असेल तर तेही सुचवू शकता. फक्त तुमच्या बोलण्यावर हे प्रतिक्रिया बोलून व्यक्त करू शकणार नाहीत. तर आपण आजकाल सगळेच मेसेजेसमध्ये या अशा स्माइलीज वापरतो, तर त्यांना ह्या स्माइलीजपैकी त्यांची प्रतिक्रिया निवडायची आहे. तर ह्या तुमच्या प्रतिक्रिया आहे. तुम्ही दोघं मिळून एक किंवा दोघं वेगवेगळ्या प्रतिक्रिया अशाही निवडू शकता. त्यांना काहीच बोलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण मुभा आहे. मनात जे असेल ते बोलून टाका, हीच ती संधी. ठीक आहे? कोण सुरुवात करतंय? सासूबाई, सासरे? सासरे बुवा. अच्छा, सासूबाई. चित्रलेखाचे आई बाबा खरंच छान आहेत. त्या चित्रलेखाचं खूप छान संगोपन करतात. जबाबदारी म्हटलं की ते आवर्जून करतच असतात. बाकी काही कंप्लेंट? बाकी काही कंप्लेंट नाही. सासूबाईंना काही सुचवायचंय? काही नाही, असंच त्यांनी शेवटपर्यंत तिचा सांभाळ करायचा. बर. काय प्रतिक्रिया तुमच्याकडनं पण? अरे वा. अजून कोण बोलताय? सासरे बुवा. काय नाही, दोघं संगोपन चांगलं करतात, त्याबद्दल काही नाही. पण थोडा हट्टीपणा हे करावा तिने. हट्टीपणा कोणी कमी करावा? सुनेबद्दल. हट्टीपणा आणि चिडचिड कमी करावी, काय म्हणाल सुनबाई? ओके. आणि तुमची काय प्रतिक्रिया ह्याच्यावर? अजून? चित्रलेखाची मम्मी ना माहेरी चित्रलेखाला घेऊन येत नाही, त्याच्यामुळे ती आम्हाला चित्रलेखाशी ओळखतच नाही. आम्ही आजी आजोबा असून सुद्धा हा, ओळखतच नाही. असं कसं? आम्ही हाक मारली का ती चित्रलेखा रडायला लागते आमच्याकडे आल्यामध्ये. माहेरी जास्त यावं असं वाटतं. हो, म्हणजे नातीने ओळखायला पाहिजे ना आजी आजोबा आहेत म्हणून. अगदी अगदी. तर ती चित्रलेखा आम्हाला अजिबात ओळखत नाही. काय वाटतं, ह्यांचाच पाय निघत नाही का ते पाठवत नाहीत? आता काय माहिती, जावई पाठवत नसतील ना. काय प्रतिक्रिया? हसतायत त्या, माहिती नाही काय प्रतिक्रिया ही. तुमची काय प्रतिक्रिया? अजूनही कळलं नाहीये, त्या येत नाहीत का जावई पाठवत नाहीत? असं काही नाहीये, मी पाठवत नाही आणि पाठवत नाही. ऍक्च्युली जॉबमुळे आणि थोडंसं म्हणजे जायला मिळत नाही, त्यामुळे मी जात नाही. आता असं वेळ काही- काढून जा. हो, आता नक्की वेळ ओळख तर काढून झाली पाहिजे. हो हो, नक्की नक्की जाईल. प्रॉमिस केलंय, आता जाणार आहेत प्रॉमिस. ओके. अजून कोण काय सांगताय? पहिलं म्हणजे दादानी जिम जॉईन केली पाहिजे हे यात येत नाही. आणि त्यांचं काहीतरी नंतर असेल म्हणणं, का जिम जॉईन केली पाहिजे?
त्याच्या पोटावरती जास्त बसायला नव्हतं टाकीवर चित्रलेखाला. बाईक वरती पोट पुढे आल्यामुळे टाकीवर चित्रलेखा बसू शकत नाही, अशी एक आगळी वेगळी कंप्लेंट आहे भाऊची. काय प्रतिक्रिया? दादाला ना अशी एक स्माइली आणून दिली पाहिजे. वा वा वा, कमाल. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांबद्दलच्या बऱ्याच अपेक्षा, इच्छा असतील. या निमित्ताने सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रलेखाच्या साक्षीने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? इथून पुढे काय बदल करणार आहात? हात धरून एकमेकांना प्रॉमिस करायचं, मला नाही काही. जो काय मी वेळ तुला कमी देतो तो वेळ देत जाईल. मी माझी चिडचिड कमी करेल आणि हट्टीपणा सोडून देईल. थँक्यू. अरे वा. चित्रलेखाच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलंय. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे काही रुमालांखाली झाकलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती नंबर्स तुम्ही बघू शकता. आम्ही तुम्हाला 1 मिनिटाची वेळ देऊ. 1 मिनिटात तुम्हाला हे रुमाल बाजूला करून त्याच्या खाली काय आहे, म्हणजे कुठल्या नंबर खाली कुठली गोष्ट आहे ते बघून लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मी तुमच्या समोर या चिठ्ठ्या धरीन. ही चिठ्ठी उचलायची आणि ह्याच्यात नाव लिहिलेले गोष्ट कुठल्या नंबर खाली असेल, नंबर गेस करायचा, रुमाल बाजूला करून बघायचा बरोबर आहे की नाही. तुम्ही कमीत कमी 5 गोष्टी बरोबर ओळखल्या पाहिजे 2 मिनिटांच्या वेळेत. 2 मिनिटांच्या वेळेत जर तुम्ही 5 किंवा 5 पेक्षा जास्त गोष्टी बरोबर ओळखल्या तर तुम्हाला मिळणार आहे चित्रलेखासाठी झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आधी तुम्ही बघून घ्यायचंय, त्यासाठी 1 मिनिट मिळणार आहे. ती 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. उचला पहिली. जाड चवळी. जाड चवळी. काय वाटतं कुठला नंबर आहे? 9 नंबर. 9 नंबर. 9 नंबर. येस. अख्खी मसूर 10 नंबर. नाही. नेक्स्ट. मिक्स डाळ 6 नंबर. तुम्ही डिस्कस करू शकता, ती नाहीये मिक्स डाळ. काळे उडीद डाळ 8 नंबर. अरे वा. 1 मिनिट 10 सेकंद झाले. तूर डाळ 7 नंबर. 7 नाही तर 10. 1 मिनिट. लवकर 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 लवकर. 1.5 मिनिट होत आलाय. 10 नंबर. चणा डाळ 1.5 मिनिट झालाय. मसूर डाळ 2 नंबर. येस. चणा डाळ. चणा डाळ 10 नंबर. 10 नंबर. येस. या. चणे. चणे. चणे 3 नंबर. येस. शेवटचे 10 सेकंद राहिले. मूग 1 नंबर. 9 8 6 5 4 काय? 3 चणे 4. 2 1. वेळ संपली. अरे वा. आपण मोजूया किती गोष्टी बरोबर ओळखल्यात. 1 2 3 4 5 6 7. क्या बात है. तुम्हाला स्वयंपाकाचा बराच अनुभव दिसतोय का? सामान आणण्याचा अनुभव? नाही, सामान आणलं. वा वा. नेव्हरदलेस बरं झालं सामान आणलं, कारण तुम्ही योग्य ओळखलंय सगळं. क्या बात आहे. तुम्ही चित्रलेखासाठी जिंकला आहे झी युवातर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा चित्रलेखानं तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. आता पुढच्या भागात भेटूया. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.